नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँकसूत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 25व्या हप्त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, 25वा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे. जुलै महिना संपत आला आहे, पण अजूनही अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की सरकारकडून अद्याप 25व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणतीही तारीख निश्चित असल्याचा दावा करणे योग्य ठरणार नाही. मात्र मागील काही महिन्याचा पॅटर्न पाहिला तर सरकारने अनेकदा महत्त्वाच्या राष्ट्रीय किंवा सामाजिक दिवसांच्या आसपास विविध योजनांचे लाभ वितरित केले आहेत. याच आधारावर काही जण असा अंदाज व्यक्त करत आहेत की 15 ऑगस्ट 2026 म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या आसपास 25वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. आता या अंदाजामागे आणखी एक कारण सांगितले जात आहे. ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनाचाही सण आहे. सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने सरकार काही वेळा अशा योजनांचे हप्ते महत्त्वाच्या दिवसांमध्ये वितरित करते. त्यामुळे स्वातंत्र्य दिन किंवा त्यानंतरच्या काही दिवसांत हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली आहे. या पडताळणी दरम्यान निकष पूर्ण करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावेळी पैसे जमा होण्यापूर्वी सरकारकडून अंतिम यादी तपासली जाण्याची शक्यता आहे. जर तुमच्या खात्यात यापूर्वी नियमितपणे हप्ते जमा होत असतील तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र तुमची कागदपत्रे, बँक खाते, आधार लिंकिंग आणि इतर आवश्यक माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्या. पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास हप्ता उशिरा मिळू शकतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि पोस्टमध्ये वेगवेगळ्या तारखा सांगितल्या जात आहेत. काही ठिकाणी जुलैच्या शेवटी हप्ता येईल असे म्हटले जात आहे, तर काही जण 15 ऑगस्टचा अंदाज व्यक्त करत आहेत. पण अधिकृत घोषणा होईपर्यंत कोणतीही तारीख निश्चित मानू नका. आता सरकारकडून अधिकृत आदेश किंवा प्रसिद्धीपत्रक आल्यानंतरच नेमकी तारीख स्पष्ट होईल. त्यामुळे अफवावर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहितीवर लक्ष द्या. जसं की आपल्या चॅनलला फॉलो करा, रँकसूत्राला. याच्यामध्ये अधिकृत माहितीच आणि सरकारने ज्या काही नोटिफिकेशन्स लॉन्च केला आहे त्याचा आढावा घेऊनच इथे माहिती दिली जाते. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे बँक खाते सक्रिय आहे का, मोबाईल नंबर आधारशी जोडलेला आहे का आणि आवश्यक कागदपत्रांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का हे तपासणे फायदेशीर ठरेल. एकूणच उपलब्ध माहितीनुसार 25वा हप्ता जुलै महिन्यात मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. काही तज्ज्ञ आणि सोशल मीडिया रिपोर्टनुसार 15 ऑगस्ट 2026च्या आसपास हप्ता वितरित होऊ शकतो. मात्र हा केवळ अंदाज आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारखा निश्चित होतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, याच्यातली माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण मला विचारण्यासाठी विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.